ही दृश्य आहे कल्याणमधली। अनेकदा आपण वाहतूक कोंडीबद्दल बोट मोडत असतो, अनेकदा वैताग सुद्धा व्यक्त करतो, पण कधी वाहतूक पोलिसांकडून नियम दाखवला गेला तर काही लोकांचा चांगलाच संताप होतो। काहींचा संताप इतका अनावर होतो की थेट पोलिसालाच मारहाण केली जाते। या अगोदर सुद्धा अशा प्रकारच्या घटना समोर आलेल्या आहेत। कल्याणात सुद्धा पुन्हा एकदा दुर्गाडी चौक इथे अशीच घटना घडली आहे। या घटनेत एका त्रिकुटानं वाहतूक पोलिसाला वर्दी फाटेपर्यंत मारहाण केलेली आहे। विरुद्ध दिशेने कार नेऊन हे तीन महाशय वाहतूक कोंडीत आणखीन भर घालत होते। वाहतूक पोलिसांना त्यांना अडवल्यावर त्यांनी बाद घालायला सुरुवात केली। कसलीही भीती न बाळगता भर चौकात कपडे फाटेपर्यंत वाहतूक पोलिसाला या तिघांनी मारहाण केलेली आहे। दरम्यान 10 वर्षांनी निवडणुका झाल्या, नवीन नगरसेवक सुद्धा उदयाला आले। हे त्रिकूट सत्ताधारी पक्षातल्याच एका नगरसेवकाचे समर्थक असल्याची माहिती समोर आलेली आहे। म्हणजेच दुसऱ्या भाषेत आपण अशा लोकांना पंटर सुद्धा बोलतो। त्यामुळे या घटनेत पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता अशा आरोपींना चांगलाच पोलिसी खाक्यात दाखवला पाहिजे, अशा प्रकारच्या भावना व्यक्त होताना दिसतायत। या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यामध्ये त्रिकुटावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर विलास सुरेश भाकीत वय वर्ष 33 असं जखमी झालेल्या वाहतूक पोलिसाचं नाव आहे। या हल्ल्यानंतर घटनास्थळावरून हल्लेखोर फरार झाले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भागीत हे 6 महिन्यापासून शहर वाहतूक शाखा कल्याण इथं कार्यरत आहे। 24 जानेवारीला रात्रीच्या वेळी कल्याण पश्चिम येथील दुर्गाडी चौक इथे ते आपले कर्तव्य बजावत होते। यावेळेला पोलीस हवालदार पीपी गायकवाड आणि ट्रॅफिक वॉर्डन प्रतीक पवार हे सुद्धा त्याच परिसरामध्ये कर्तव्य निभावत होते। याच वेळी रात्री 10 वाजता कोणगावकडून येणाऱ्या लाईनवर वाहतूक कोंडी झाली होती। त्यामुळे भागीत हे दुर्गाडी चौक इथं पूर्ण वाहतुकीचं नियोजन करत होते। त्यांनी कोणगावकडून येणारी लाईन त्याच ठिकाणी थांबवली, जेणेकरून वाहतूक कोंडी कमी होईल। यावेळेला वाडेघर चौक कल्याण इथून येणारी एक मेटॅलिक सिल्वर गोल्ड रंगाची इनोवा कार दुर्गाडी चौकाकडून वाडेघर चौकाकडे विरुद्ध दिशेने येत दुर्गामाता चौकातून कोणगावच्या विरुद्ध दिशेने जात होती। आधीच वाहतूक कोंडी चौकात झाल्यामुळे ही कार थांबून विरुद्ध दिशेने जाण्यासाठी हवालदार भागीत यांनी मनाई केली। या कारमध्ये 3 तरुण बसले होते। मनाई केल्यानं या गोष्टीचा राग या तिघांना आला आणि हे तिघे जण गाडीतून खाली उतरले। आम्हाला का अडवतोस असं बोलून त्यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली आणि या तिघांनीही शिवीगाळ करत वाहतूक पोलिसाला मारायला सुरुवात केली। यापैकी एकानं कॉलर पकडून शर्टचं बटन तोडलं व वर्दी फाडून छातीवर पोटावर बुक्क्यांनी बेदम मारहाण केली आणि या घटनेत भागीत हे गंभीर जखमी झालेले आहे। दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे नागरिकांमधून सुद्धा मोठ्या प्रमाणावर संतापाची लाट उसळलेली आहे। तर पोलीस दलातही मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरलेला आहे। या व्हिडिओबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तसेच कल्याण डोंबिवली व नजीकच्या परिसरातील नवनवीन अपडेटसाठी आजच लोकमतच्या कल्याण डोंबिवली पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।